गुड मॉर्निंग. लेह लडाख बाईक राईड डे 8च्या एपिसोड 6मध्ये पुन्हा आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आज आपला प्रवास हुंदर टू कारू असा 276 किलोमीटरचा असणार आहे. कालच्या एपिसोडमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण डिस्किट या विलेजमधील प्रसिद्ध मॉनेस्ट्री व्हिजिट करणार आहोत. ही आहे डिस्किट मॉनेस्ट्री. ही मॉनेस्ट्री लडाखच्या लेह जिल्ह्यातील डिस्किट नुब्रा व्हॅलीमधील सर्वात जुनी व सर्वात मोठी तिबेटी बौद्ध मॉनेस्ट्री आहे, जी 10,315 फूट उंच एका टेकडीवर वसलेली आहे. या मठाची स्थापना 14व्या शतकात चांगझेम झांगपो यांनी केली होती. मठाच्या डागडुजीचे काम चालू आहे. काही ठिकाणी मठाच्या भिंतींची पडझड झालेली पाहावयास मिळते. मठाच्या वास्तुशिल्पात तिबेटी आणि लडाखी शैलीचे मिश्रण आहे, ज्यात पांढऱ्या भिंती, रंगीबेरंगी भित्तिचित्रे आणि गुंतागुंतीने डिझाईन केलेला प्रार्थना हॉल आहे. या मठात इतकी शांतता आहे की ध्यानमय वातावरणाचा आस्वाद आपण घेऊ शकतो. आपण पाहू शकता या ठिकाणाहून डिस्किट विलेज व नुब्रा व्हॅलीचे किती सुंदर चित्र दिसत आहे. चहूबाजूंनी पसरलेले हे नुब्रा खोरे खूप विस्तीर्ण आहे. या मठाच्या खालच्या बाजूला मैत्रेय बुद्धांची 106 फूट उंचीची विस्तीर्ण अशी मूर्ती पाहावयास मिळते, जिला आपण थोड्याच वेळात भेट देणार आहोत. डिस्किट मॉनेस्ट्रीपासून आपणास जी मूर्ती पाहावयास मिळाली होती ती हीच मैत्रेय बुद्धांची. ही मूर्ती एका टेकडीच्या शीर्षस्थानी उभारण्यात आली आहे. डिस्किट गावाचे संरक्षण, पाकिस्तानबरोबर पुढील युद्ध रोखणे व जागतिक शांतता ही 3 कार्ये लक्षात घेऊन या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. मित्रांनो, आता आपण निघालो आहोत लेहमधील प्रसिद्ध अशा पेंगॉंग लेककडे. आज मात्र जास्त ऑफरोडिंगचा संघर्ष करावा लागणार आहे. सुरुवात तर ठीक झाली, परंतु हा संपूर्ण रस्ता नुब्रा व्हॅलीतून तसेच शोक रिव्हरमधून जाणार असल्यामुळे त्रास होण्याची शक्यता वाटत आहे. नियोजनाप्रमाणे आम्ही आज पेंगॉंग लेकला स्टे करणार होतो, परंतु तसे न करता जितके पुढे जाता येईल तितके जाऊन कारूला स्टे करण्याचा विचार आहे. बघूया पेंगॉंग लेकला पोचण्यासाठी किती वेळ लागतोय. दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात असलेली वाळू व मधला हा रस्ता, असे चित्र नुब्रा व्हॅलीत पाहायला मिळते हे नशीबच. काही किलोमीटरवर असलेला सियाचिन ग्लेशियर जेव्हा वितळू लागतो तेव्हा या नुब्रा रिव्हर व शोक रिव्हर यांना पूर येतो. त्यावेळी मात्र या ठिकाणाहून प्रवास करणे अशक्यच. आम्ही नशीबवान आहोत की या खोऱ्यातून आम्हाला बाईक राईड करता येते. नुब्रा व्हॅलीतील हा पहिला चित्तथरारक क्षण, ज्याने मला अक्षरशः घाम फोडलाय. संपूर्ण रस्त्यावर जमलेली ही वाळू, माझी बाईक सारखी स्लिप होते. काय करावे काहीच कळत नाहीये. राजेश पुढे निघालाय. आशा करतो की हा क्षण सुखरूप क्रॉस व्हावा. प्रयत्नांती परमेश्वर, अखेर रोड मिळाला. अजून पुढे किती अवघड क्षण येणार आहेत देवालाच माहीत. ही आहे शोक रिव्हर, जी क्रॉस करून आपण पेंगॉंगकडे जाणार आहोत. पेंगॉंगला या रोडने जाण्याची विशेष बाब म्हणजे हा संपूर्ण रस्ता नदीतून किंवा काही ठिकाणी नदीच्या कडेने बनविलेला आहे. 2 तासानंतर या असल्या रोडचे दर्शन झाले. खूप बरे वाटले. जाऊया आता सुसाट.
ऑफ रोडिंगचा दुसरा थरार. वरचे दगड केव्हा खाली येतील काहीच सांगू शकत नाही. हे असले रोड, ही असली भीती, या गोष्टी कायम लक्षात राहतील अशीच राईड आमची चालू आहे. डावीकडे शोक रिव्हर दिसत आहे. येथे पाहू शकता लहान मोठे दगड टाकून हा रस्ता बनवलेला दिसतोय. नुब्रा व्हॅलीतील सुंदर दृश्य. आता येथून हा संपूर्ण रस्ता नदीतून बनवलेला आहे. अशा या दगड रस्त्यांतून ड्राईव्ह करणे म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. काही ठिकाणी तर मोठमोठे दगड रस्त्याच्या मधोमध आहेत. माझी बाईक फक्त 10-20च्या स्पीडनेच पडते. त्यापेक्षा जास्त स्पीड घेऊच शकत नाही या ठिकाणी. बघू शकता हा संपूर्ण रस्ता नदीमधून जातोय. या ठिकाणी आम्ही नुब्रा व्हॅलीला पाठीमागे सोडले. थोडासा नाश्ता करून निघालो लगेच पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, नुब्रा व्हॅलीतून इथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही साधारणपणे 70 किलोमीटरची ऑफरोडिंग केली व 4 तास लागले या सगळ्याला. खूपच वेगळा अनुभव आम्हाला मिळाला आहे या ठिकाणी. हा रोड बघा, पूर्णपणे निर्जन. मागे पुढे एकही गाडी नाही. फक्त राजेश आणि मी मॅपनुसार चाललो आहोत. संपूर्ण डोंगरातून बनविलेला हा भयानक रोड. या ठिकाणी काही झाले तर मदतीची कोणतीच अपेक्षा ठेवू शकत नाही असा हा रस्ता. एका ठिकाणी थांबून पुन्हा मॅप पाहिला, परंतु मनात भीती कायमच आहे. कारण कुणीही आसपास दिसत नाही, ना माणसे ना गाव. आपण पाहू शकता हे असले रोड बनविण्यासाठी किती वर्षे लागले. खरे तर या लेह प्रदेशाचे खूप खूप आभार मानावे लागतील, कारण या चांगल्या बनविलेल्या रोडमुळे कमी वेळात पेंगॉंग लेकला पोहोचता येते. एन्जॉय करूया हा भीतीदायक रोड. पूर्वी रोड क्रॉसिंग नदीतूनच करावे लागायचे, परंतु आता या काही वर्षांमध्ये बऱ्याच ठिकाणी नदीवर पूल बांधण्यात आले आहेत. त्यामुळे रिव्हर क्रॉसिंगचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आता समोर दिसायला लागलाय. माझ्या समोर आहे पेंगॉंग लेक. वातावरणात थंडावा खूप आहे. ढग जमा झालेले दिसत आहेत, तरीही आकाश मात्र निळेभोर दिसते. हुंदरपासून पेंगॉंग लेकला पोहोचण्यासाठी खूपच जास्त परिश्रम घ्यावे लागले. दुपारचे वाजले 3, म्हणजेच हुंदरपासून पेंगॉंग लेकला 276 किलोमीटरसाठी आम्हाला 7 तास लागले. पाण्याचा रंगसुद्धा आकाशाप्रमाणेच दिसत आहे. वाह, वातावरणात क्षणात बदल. स्नोला सुरुवात झाली. पेंगॉंगसारख्या ठिकाणी लाईव्ह स्नो एन्जॉय करायला मिळतोय, यासारखे भाग्य कोणते असेल. खरंच इथले चित्र इतके अद्भुत सुंदर आहे की या तलावाची तुलना कशाशीच करता येत नाहीये. एन्जॉय करूया लाईव्ह स्नो.
आता आपण जात आहोत ज्या ठिकाणी 3 इडियट पिक्चरची शूटिंग झाली होती. एक क्षण असा होता की हा स्पॉट फक्त पिक्चरमध्ये पाहिला होता. आज तो प्रत्यक्ष पाहायला मिळणार यासारखा दुसरा आनंद नाही. सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेला हा तलाव लेहमधील एक आकर्षक ठिकाण आहे. पेंगॉंग लेक हा 14,000 फूट उंचीवर असून जगातील सर्वात उंचावर असलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर हे सरोवर आपल्या रंग बदलत्या पाण्यामुळे देखील ओळखले जाते. या नैसर्गिक व आश्चर्यकारक दृश्याला पाहण्यासाठी आम्ही येथे आलोय. भारत आणि चीन सीमेवर हा लेक आहे. त्याचा 70% भाग हा चीनकडे व 30% भाग भारतात आहे. पाणी किती शुद्ध, पारदर्शक आहे हे पाहू शकता. एन्जॉय करूया इथला परिसर. चला, आज इथे स्टे करायचा नसल्यामुळे निघूया लगेच पुढच्या प्रवासाला. 1 तास पेंगॉंग लेक एक्सप्लोर करून निघालो, परंतु 1 तासातच पुन्हा स्नोला सुरुवात. परंतु आम्हाला पुढे येणारा चांगलांगला पास क्रॉस करून जायचे असल्यामुळे राईड कंटिन्यू ठेवावी लागेल. हा आहे चांगलांगला पास, जो 17,688 फूट उंच आहे. आपल्या राईडमधला हा चौथा पास आहे. या ठिकाणी सुद्धा थंडी खूप आहे. येथे पोचण्यासाठी रस्ता इतका खराब आहे की जीव मुठीत घेऊन इथपर्यंत पोचलोय. खराब वातावरणामुळे व्हिडिओ शूट काही करता आले नाही, परंतु इथला परिसर आपण पाहू शकतो. वेळ न घालवता लगेच निघूया, कारण आता वाजलेत 6. कारूला पोचण्यासाठी अजून 1.5 तास तरी लागेल. तेथेच आज आम्ही स्टे करणार आहोत. हा आहे आजचा स्टे पॉईंट. घेऊया विश्रांती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत गुड बाय.